शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर सध्या एक मोठ्या वादाचं संकट कोसळलंय। विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार दुसरी तिसरी कोण नसून विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत आहे। या तक्रारीत कौटुंबिक छळासोबतच थेट जादूटोणा विरोधी कलमांवर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली। गिरिजा राऊत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत जे आरोप केले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत। गिरिजा यांच्या म्हणण्यानुसार लग्न झाल्यापासून राऊत कुटुंबाकडून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता। इतकंच नाही तर घरात त्यांना बळजबरीने गोमूत्र प्यायला दिलं गेलं। गंभीर आरोप करत त्या म्हणाल्यात, अघोरी कृत्यांचा भाग म्हणून अत्यंत क्रूरतेने गिरिजा यांच्या डोक्यावरील केस कापण्यात आलेत। या जादूटोणा आणि अघोरी कृत्यांमध्ये राऊत कुटुंबियांनी फिरोज बाबा आणि काझी बाबा नावाच्या बंधू बाबाची मदत घेतल्याचा आरोप त्यांनी केला। गिरिजा राऊत यांनी त्यांच्या तक्रारीत हे देखील म्हटलंय की पती गितेश राऊत याच्यावर अतिशय वैयक्तिक आणि गंभीर आरोप केले। गिरिजा यांच्या तक्रारीनुसार लग्नानंतर जेव्हा आम्ही उटी येथे हनीमूनसाठी गेलो होतो तेव्हा 6 दिवस गितेशने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत आणि तो दूर राहिला। विचारला असता शारीरिक संबंधाचं महत्त्व नाही, मला हनीमूनचा कंटाळा येतो असं तो म्हणाला। गिरिजा यांनी पुढे असाही आरोप केलाय की गितेशचं असं मत होतं की तो फक्त इंटरनॅशनल लोकेशनवरच शारीरिक संबंध ठेवू शकतो, भारतात तो कम्फर्टेबल नाही। मुंबई किंवा मालवणच्या घरी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास आईला ऐकू जाईल आणि मदतनीसला ऐकू जाईल अशी कारणं तो द्यायचा, टाळाटाळ करायचा। याशिवाय सार्वजनिक ठिकाणी अत्यंत गलिच्छ भाषेत तुझी लायकी नाही असं म्हणून अपमानित केल्याचा आरोप गिरिजा यांनी केला। हे गंभीर आरोप समोर आल्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी तातडीने माध्यमांसमोर हे सर्व आरोप फेटाळून लावले। राऊत यांच्या मते या संपूर्ण प्रकरणात काहीतरी काळबेरा आहे। माझ्या कुटुंबावर लावलेले आरोप सर्वपणे पूर्ण खोटे असून कल्पित आहेत। गेल्या 3 वर्षांपासून गितेश आणि गिरिजा एकत्र राहत नाहीत। 2018 ची घटना असल्याचं सांगून ती 2026 मध्ये तक्रार का करत आहेत? सध्या त्यांचा कोर्टात घटस्फोटाचा खटला देखील सुरू आहे। विनायक राऊत यांनी असा दावा केला आहे की तक्रार केवळ पैशांसाठी आणि ब्लॅकमेलिंगसाठी केली गेली आहे। त्यांच्या मते गिरिजा यांनी नोटीस पाठवून दरमहा 5 लाख रुपये खर्चाची मागणी केली होती। याशिवाय 10 कोटींची रोकड, 2 कोटी रुपयांची मानसिक नुकसान भरपाई, 5 रूमचे घर आणि ऑटोमॅटिक गाडी मागितली होती। या मागण्या न पूर्ण झाल्यास हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। आम्ही कोणत्याही अघोरी पंथात नाहीत असं म्हणत राऊत यांनी कोर्टात धाव घेतली आहे। या हाय प्रोफाईल प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली आहे? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील 6 आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। दुसरीकडे या प्रकरणात नमजत असलेला बंधू बाबा फिरोज शेख याला कापूरबावडी पोलिसांनी सिंधुदुर्ग मधून कुडाळ येथून मध्यरात्री अटक केली। त्याला ठाणे न्यायालयात हजर केलं जात आहे। सून विरुद्ध सासराच्या या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये आता न्यायालय काय निर्णय देणार आणि पोलीस तपासात काय सत्य समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सविस्तर घडामोडींसाठी आमच्या पब्लिक कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका।